मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडला। महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलेल, तर महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार सत्तेत येईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला। मुंबईतील शहा यांच्या मेळाव्यादरम्यान त्यांनी स्वबळावर सरकार स्थापनेबद्दल मोठं विधान केलं। 2029 मध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवणार असून महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलाय, ठाकरेंना मराठी हिंदू मतं मिळत नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली। अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असं देखील फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीला स्वतः वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। आपला दसरा आपली परंपरा असं म्हणत सीमोल्लंघनाची तयारी करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे। सीमोल्लंघनाची तयारी। लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये निर्माण झाल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो असं म्हणत फडणवीस यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं आहे। फडणवीसांच्या जिहाद वक्तव्यावर उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे। जिहादचा अर्थ समजून घ्या असं राऊत म्हणाले। भ्रष्टाचाऱ्यांशी तुम्ही निकाल लावले अशी टीकाही राऊत यांनी केली। आमच्या दृष्टीने वोट जिहाद आणि लव जिहाद या दोघांमध्ये काहीच फरक नाही असा टोला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करता अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळांची निर्मिती करण्यात आली आहे। नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे। भाजपनं उमेदवार निवडीचा एक नवा फॉर्म्युला तयार केला आहे। बुधवारपासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय दिले जाणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून गुजरात पॅटर्न राबवला जातोय। प्रत्येक मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं बंद पाकिटात मागवली जात आहेत। देशातील गृहमंत्री वॉर्ड बैठका घेतात, ते मुंबईत आले की लुटी संदर्भात निर्णय करतात। मोदी शाह राज्यात आले की राज्यातले उद्योग बाहेर पळवून नेतात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। राज्यात सध्या बैलपुत्र सरकार सत्तेत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली, तर सरकारमधले लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे। संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष यापुढे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल। पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली। राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेणार आहेत। यावेळेला ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातल्या जागांचा आढावा घेतील। चंद्रपूरची जागा भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणाकडे जाणार हे ठरल्यानंतरच कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायचा हे ठरवेन असं अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलंय। दरम्यान जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवीच्या दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोहरादेवीचा परिसर नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आला आहे। कुठल्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। बीडच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पक्षाच्या बैठकांमध्ये जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला।
आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद पडणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला। विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही असं म्हणत अजितदादांनी सुप्रिया सुळे यांनाही टोला लगावलाय। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी आणतोय, तुम्ही 5,000 अनुदान मागताय असं अजब वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं। त्यांच्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सरकारनं महिलांना बक्षीस दिलं, आता महिलांनी सरकारला बक्षीस द्यावं असं खेडमधल्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आणि महिलांना भावनिक साथ घातली। पवार साहेब आमच्या अडचणीच्या काळात ठामपणे उभे होते, साहेबांनी आम्हाला साथ दिली, त्यामुळे आंबेगाव विधानसभेसाठी नक्कीच माझ्या नावाचा विचार होईल याचा विश्वास असल्याचं इच्छुक देवदत्त निकम यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे, तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी शिरसाळा पोलीस स्थानकात दाखल केली आहे। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीनगरमध्ये छत्रपतींवर टीका केली। संभाजीराजे छत्रपती हे भेकड नेते आहेत, पुण्यातील राडा संभाजीराजे यांनीच लावला असा आरोप त्यांनी केला। माझ्यावर गोळ्या घातल्या किंवा तलवारीचे वार केले तरी आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार हाके यांनी व्यक्त केला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। हाके राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली। पुण्यातल्या या घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत। सोलापुरात मराठा समाज लक्ष्मण हाके यांच्या विरोधात आक्रमक झाला। मराठा समाजानं जोडेमारा आंदोलन केलं। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय। धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। पुण्यातल्या राड्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजातर्फे जाहीर निषेध केला जाणार आहे। दोषींवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकाच्या बाहेर सकल हिंदू समाज आक्रमक झाला। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली। कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय झाला। या निर्णयानंतर पाथरीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला मोठ्या संख्येने कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आचारसंहितेच्या आधी सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदानाचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या संदर्भातल्या अध्यादेशावर राज्यपाल PC राधाकृष्णन यांनी स्वाक्षरी केली। राज्य सरकारनं गायीला राजमातेचा दर्जा दिल्यानंतर लातूरमध्ये गायीचं पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेला गोभक्तांनी पेढे वाटून जल्लोष केला। पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे। समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली। त्यासाठीच्या अतिरिक्त खर्चाला सुद्धा मंजुरी देण्यात आली। मुंबईतल्या नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयातील डीनची बदली करण्यात आली आहे। राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टानं समन्स बजावलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात हे समन्स बजावण्यात आलंय। नायर रुग्णालयातील घटनेप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे। नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीत असून मुलींना धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय।
बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा याच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती आहे. स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीत आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. आत्राम यांनी वसतिगृहातील अस्वच्छतेच्या बद्दल अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद सुद्धा अलर्ट मोडवर आहे. शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्टच्या कडून तपासणी केली जाणार आहे. वरणगाव नागेश्वर रेल्वे पुलाखालील पाणी तातडीनं काढण्यात यावं अशी आग्रही मागणी प्रवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. साचलेलं पाणी तात्काळ न काढल्यास पुलाखालती पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आल्या आहेत. गरबा कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघूनच प्रवेश द्यावा अशी विनंती सुद्धा केली गेली आहे. सोलापुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला. यावेळेला हातात फलक घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या अंबाजोगाई इथे शक्तीपीठ योगेश्वरी देवी नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 52 सीसीटीव्ही कॅमेरे इथे बसवण्यात आले आहेत. कडेठाण इथे श्री क्षेत्र कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवाच्या निमित्तानं मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसंच आकर्षक विद्युत रोषणाईचं काम सुद्धा पूर्ण झालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आंदोलन केलं. शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी, तसंच क्रीडा अधिकारी पदासाठी झालेल्या भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. वाशिमच्या सरकारी कार्यालयाच्या समोर घरेलू कामगारांच्या अर्जासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळेला घरकामगार नोंदणीसाठी होणारी गर्दी टाळण्याकरता सुलभ प्रक्रिया राबवण्याची मागणी या महिलांच्या वतीनं करण्यात आली. फुरसुंगी उरळी देवाची कृती समितीनं शरद पवार यांची भेट घेतली. फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद स्थापनेबद्दलच्या निर्णयाच्या विरोधात पवार साहेबांनी लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा असं निवेदन यावेळी देण्यात आलं. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा, तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ 3 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.